नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी बोर्ड सराव परीक्षा 2022 साठी इतिहास राज्यशास्त्राची जी प्रश्नपत्रिका आहे ती आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये अगदी उत्तरासह पाहणार आहोत. म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडवावी जेणेकरून तुम्हाला इतिहासमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील इतिहास राज्यशास्त्रामध्ये. तर चला पाहूया. आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण हा ऑनलाईन लेक्चर ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. या ठिकाणी आपल्याला सर्व विषयांचे ऑनलाईन लेक्चर, प्रॅक्टिस पेपर, बोर्ड पेपर आणि सराव पेपर, प्रथम सत्र, घटक चाचणी, पहिली दुसरी सर्व प्रकारचे पाहायला मिळतील. तेव्हा चला आज शेवटपर्यंत पहा. मध्येच हा ऑनलाईन लेक्चर सोडून जाऊ नका. तर सर्वांनी शेवटपर्यंत पहा. टाइम असतो तिला 2 तासाचा. तर सराव पेपर आहे तो 10वी साठी. एकूण गुण 40 गुणांसाठी असते इतिहास आणि राज्यशास्त्र. तर पुढे पाहूया आपण. सुरुवात करूया. इतिहास. प्रश्न 1 आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यांचे पहिले सरसंचालक कोण होते? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत अ ब क ड. त्यापैकी अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. विल्यम जोन्स, जॉन मार्शल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे नव्हते. तर हे 1 नंबरचं आहे. आपण त्याला अधोरेखित केलेलं आहे. यानंतर 2 नंबर आहे. लिओनार्दो दा व्हिन्सी या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. तर नेपोलियन, दुसरा जॉर्ज, मोनालिसा आणि हेन्स स्लोअन. तर मोनालिसा या चित्राचा समावेश आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई. तर दिल्ली येथे आहे. तर हे एकूण 3 गुणांसाठी विचारलं होतं. आता पुढे पुन्हा 3 गुणांसाठी आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. पहा इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. गुलामगिरी, महात्मा फुले, मराठ्यांची रियासत, गोविंद सखारामबाई सरदेसाई, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि द राईज ऑफ द मराठा, न्यायमूर्ती म गो रानडे. यापैकी चुकीचे आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्र न देशपांडे यांनी लिहिलेली आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकरनी नाही. म्हणजे इथे हे कट करून हे दुरुस्त करून लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. पहा, कुटियाट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे. तर रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य, की रामलीला उत्तर भारतातील, की कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत. तर यामधील दुसरी जी आहे रम्मन पश्चिम बंगालमधील नाही तर उत्तराखंड गढवाल मधील ते नृत्य प्रकार आहे, तो दुरुस्त करून लिहिला आहे. लोणार सरोवर जायकवाडी थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी आणि जंतर मंतर वेधशाळा. तिथे जायकवाडी थंड हवेचे ठिकाण नाही, ते धरण आहे, ते लक्षात घ्यायचंय. त्यानंतर म्हणजे असे 3 गुण यामधून आपल्याला मिळतील. आता या 3 गुणानंतर आपल्याला लक्षात घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या 3 गुण झाल्यानंतर 2 म्हणजे 4 गुणांसाठी या कृती विचारलेल्या आहेत. 3 कृती आहेत, पैकी 2 कृती सोडवायच्या. आपण 2 कृती सोडवलेल्या आहेत. प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले. भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, मुष्टियुद्ध आणि धावणे. धावणे अगोदरच दिलेलं आहे. पैकी 4 आपण लिहिलेत 2 गुणांसाठी. कोशांचे प्रकार आहेत पहा. शब्दकोश, विश्वकोश, सूची वाङ्मय आणि कोश सदृश्य वाङ्मय. असे 2-2 गुणांसाठी या कृती दिलेल्या आहेत. 4 गुणांसाठी एकूण या कृती आहेत. टिपा लिहा आलंय पुढे ब. टिपा लिहा. मार्क पोलो, ॲनल्स, प्रणाली आणि खेळणी आणि उत्सव. यामधील पहा मार्क पोलो 1 नंबरच्या याची इथे टीप आहे, की 17 वर्ष चीनमध्ये राहिलेल्या मार्को 1295 साली व्हेनिसला परत आला. पुढे 3 वर्षांनी 1298 साली व्हेनिस जिनोआ युद्धात मार्को पकडला जाऊन जिनोआच्या तुरुंगात युद्ध कैदी बनून राहिला आणि आपल्या प्रवासातील विस्मयकारक हकीकत तो इतर कैद्यांना सांगत असे. त्याच तुरुंगातील एका लेखकाने मार्कोच्या रोजनिशीवरून डिस्क्रिप्शन ऑफ वर्ल्ड हे पुस्तक लिहिलं आणि मूळचे लॅटिन मध्ये लिहिलेले पुस्तक पुढे अनेक युरोपियन भाषांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालं.
त्यानंतर पहा, मार्क पोलोचा चीन ते व्हेनिस परतीचा प्रवास जो आहे 1292 ते 1295 असा झाला, आणि परतीच्या प्रवासात मार्कोने भारताच्या दक्षिण किनारपट्टीतून सुद्धा प्रवास केला. दक्षिणेतील मलबार प्रांताचे लोकजीवन, तिथली गूढविद्या याचंही मार्कोच्या पुस्तकामध्ये वर्णन आहे. पुढे 2 शतकांनी मार्को पोलोचे पुस्तक क्रिस्तोफर कोलंबस याच्या वाचनात आलं, आणि भारतासाठी जलमार्गाचा शोध घेण्याचा ध्यास त्याने घेतला. आशियाई देशाची मूलभूत माहिती युरोपियन लोकांना प्रथम मार्क पोलोच्या नोंदीमुळेच झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे ॲनल्स प्रणाली 2 नंबरची टीप आहे. ती 2 नंबरची टीप पाहूया आपण. 1990 नंतर ॲनल्स ही इतिहास लेखनाची नवी प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ राजे महाराजे नेते महान लोक यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यात समाजाच्या सर्वांगीण परंपरा, दळणवळण, आर्थिक व्यवहार, व्यापार, संपर्काची साधने यांचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रथम युरोपीय इतिहासकारांनी ॲनल्स प्रणालीचा विकास केलेला आहे सर्वात प्रथम. तर पुढे आपण लक्षात घ्यायचं आहे की हे 2-2 गुणांना होते. पुढे तिसरा जो प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा असं म्हटलंय. तर पहिला आहे पहा, आजच्या काळात परदेशात जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण जहाज, रेल्वे, विमान वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन आता सोपं झालेलं आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यामुळे जॉब अधिक जवळ आले आहे. अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचं चित्रीकरण यामुळे यासारख्या विविध कारणांनी लोक परदेशात जायला लागले, आणि आंतरराष्ट्रीय खेळ, संमेलनं, ऐतिहासिक धार्मिक स्थळ पाहणं या गोष्टीमुळे लोक आता जगभर हिंडतायत. त्यामुळे आजच्या काळात लोकांचं परदेशात जाण्याचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा जास्त वाढलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो दिलेला आहे पहा, अजून एक, की सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अत्यंत लोकप्रिय माध्यम आहे. तर हे योग्य आहे, कारण जुने मनोरंजनाचं साधन, प्रेक्षक वर्ग मोठ्या आवडीने आहे. दूरदर्शनच्या कामाचा आस्वाद घेतात. जगातील सर्व चालू घडामोडी दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तसेच राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक, मनोरंजनात्मक अशा सर्व कार्यक्रम चालतात. नेते, नायिका, खेळाडू, किल्ले, चित्रपट, खेळ, नाटक सर्व गोष्टी, माहितीपट दूरदर्शनवर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमामध्ये दूरदर्शन हे अधिक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे माध्यम आहे. हा एक आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न चौथा आहे, हे दिलेल्या उत्तराचं वाचन करायचं आहे. कोशाच्या माहितीवर असलेला उत्तर आहे की कोशामुळे वाचकापर्यंत ज्ञान पोहोचतं, त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर जर उलगडा केला तर लक्षात येईल की वाचकाला त्याला अभ्यास वाढण्याची प्रेरणा मिळतं. अभ्यासक, संशोधक असतात. ज्ञानाचा पुरेसा संग्रह करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक व सामाजिक सांस्कृतिक जी गरज आहे, ज्या ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते. कोशातील माहितीच्या मांडणी करता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात. म्हणून अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोश रचना करताना आकारविल्ल्या आणि विषयावर अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याचा सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होत असते. तर कोश रचना करताना कोणत्या गोष्टी पद्धती वापरायच्या याचं हे उत्तर इथे आपण लिहिलेलं आहे. 2 नंबरचं पुन्हा, मांडणी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक असतात याचे सुद्धा दोन्ही उत्तर आपण 2-2 गुणांसाठी जे आहेत ते लिहिलेले आहेत, पाहून घ्या. त्यानंतर 4 गुणांची, या 2-2 गुणांच्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर वाचलं असेल तुम्ही. त्यानंतर पुढे पहा, सविस्तर उत्तर द्या. प्रश्न 5 आहे, त्यामध्ये सविस्तर उत्तर द्या. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करायचे.
तर इथे दिलेले आहेत पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये 3 प्रकार. ऐतिहासिक पर्यटन पहिला आहे, त्याची माहिती लिहायची की बांधलेले किल्ले, राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीत नेत्याची स्मारक, आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधीजी यांचे आश्रम, या स्थळांना भेटी दिल्यानंतर पर्यटन मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्याला ऐतिहासिक पर्यटन म्हणतो आपण. दुसरं आहे भौगोलिक पर्यटन. अभयारण्ये, समुद्र किनारे, नद्यांचे संगम, लोणार सारखी उल्कापातात निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी यामधील वैभव असतं. तर निसर्गराजीत आपल्याला निसर्गाचा आनंद भोगायला मिळतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. आणि तिसरं आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. या आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये पण लक्षात घ्यायचं आहे आपण की आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलनं, बैठका, त्यानंतर व्यावसायिक कामं, स्थळ दर्शन, धार्मिक स्थळांना भेटी देणं आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहेत. त्यानंतर हे झाल्यानंतर मैदानी आणि बैठ्या खेळामधील फरक म्हणजे 2 नंबरचा सविस्तर उत्तर आहे. 2 लिहायचे होते आपल्याला. एकूण 3 गुणांसाठी आहे. तर हा मैदानी आणि बैठ्या खेळामधील फरक इथे सांगितलेला आहे. पहा, मैदानी खेळ हे उभे राहून खेळायचे असतात, त्यामुळे ते मैदानावर खेळले जातात. तर बैठे खेळ प्रामुख्याने एका जागी बसून, उदाहरणार्थ घरात किंवा पारावर बसून असे खेळले जातात. मैदानी खेळात शारीरिक कसरतीची आवश्यकता असते, तर बैठ्या खेळात शारीरिक कसरत कमी असते. उदाहरणार्थ मैदानी खेळ क्रिकेट, कबड्डी आणि बैठ्या खेळामध्ये सापशिडी, बुद्धिबळ अशा पद्धतीचे वेगवेगळे खेळ खेळले जातात. आता हे पुन्हा तुम्हाला जी कृती आहे ती 2-3 गुणांना दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 आहे की इतिहासाच्या बरोबर जो दुसरा विषय आपल्याला अभ्यासावा लागतो तो म्हणजे राज्यशास्त्र. या राज्यशास्त्रावरचे सुरुवातीला आपण योग्य विधाने निवडून पर्याय पूर्ण करा, म्हणजे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, जे असं आहे. जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचं रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झालं, तर तिथे 4 पक्ष दिलेत. शिवसेना, आसाम गण परिषद, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि द्रविड मुन्नेत्र कळघम. तर क आहे द्रविड मुन्नेत्र कळघम या हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर दुसरा आहे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करत असते, तर निवड समिती, मतदान समिती, परिसीमन समिती की वेळापत्रक. तर परिसीमन समिती हे काम करत असते, हे लक्षात ठेवायचं. परिसीमन समिती. अशा पद्धतीने 2 गुण आपल्याला मिळतील. त्यानंतर 7वा प्रश्न आहे की पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करायचंय. 3 दिलेले आहेत, पैकी 2 सोडवायचे. तर बरोबर आहे, तर बरोबर का आहे ते लिहायचंय. अथवा भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. विधान हे वैध आहे म्हणजे योग्य आहे. मग त्याचं उत्तर लिहायचंय, कारण 1.3 म्हणजे 130 अब्ज व्यक्तींना 1.3 अब्ज व्यक्तींना मागे टाकणारी लोकसंख्या असल्यामुळे भारत ही जगातील सर्वात मोठी मतावर आधारलेली प्रणाली आहे आणि चीन नंतरच्या देशांच्या आकारात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून हे विधान योग्य आहे. तर 2 गुणांसाठी. त्यानंतर तिसरं दिलं, राजकीय पक्ष सामाजिक संघटनाच असतात. उत्तर हे बरोबर आहे, कारण समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच ते अविभाज्य घटक असतात. जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ते राजकीय पक्ष करत असतात. म्हणून समाजाची भूमिका विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजामध्ये कार्य करत असतात. म्हणूनच राजकीय पक्ष हे घटक एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात. हे विधान योग्य आहे, ते लक्षात घ्यायचंय. पुढे 7वा प्रश्न 4 मार्काला झाल्यानंतर एक कृती दिलेली आहे पहा, ही पर्यावरण चळवळीचे विषय. ते पर्यावरण चळवळीचे विषय इथे लिहायचे, ते लिहिलेले नव्हते. हे जल शुद्धीकरण, संरक्षणासाठी आंदोलन, वृक्ष संवर्धन, हरित क्रांती हे लिहायच्या. ही एक कृती दिलेली आहे. पुढे कालरेषा पूर्ण करायची, ही पण येत असते पहा. कालरेषा पूर्ण करायची. आता
आपल्याला ती कालरेषा पूर्ण करा. इथे काहीच लिहिलेलं नव्हतं 1920. तर शिरोमणी अकाली दलाची स्थापना झालेली 1920ला. 1932ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना झालेली आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना 1949ला झालेली आहे. शिवसेनेची कधी झालेली 1966ला झालेली आहे आणि आसाम गण परिषद 1985ला. अशा पद्धतीने लिहून आपण ते कालरेषा पूर्ण केलेली आहे. आता या 2-2 गुणांच्या कालरेषा संपल्यानंतर आता प्रश्न 9वा लागतो, तो म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एक लिहायचंय 2 गुणांना असतं, दोन्हीपैकी एक. तर मतदाराचं वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले ते लिहायचंय आपल्याला. तर भारतीय लोकशाही सर्वात मोठी लोकशाही बनलेली आहे जगातली. हा बदल संख्यात्मक नसून गुणात्मक सुद्धा आहे. तर त्यामुळे भारतीय युवा वर्गाला राजकीय एक अवकाश प्राप्त झाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे. म्हणून युवा वर्गाच्या पाठिंब्यामुळे अनेक राजकीय पक्ष आता सत्तेवर आलेले दिसतात, सत्तेत येतात. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण 10वी इतिहास राज्य ही 39 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण सोडवली. तुम्हाला सर्वांनी जर पाहिली असेल तर तिचा सराव करा, वहीमध्ये लिहून घ्या कशा पद्धतीने सोडवतात. आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.